नमस्कार, सुरेखाच फूडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण ओल्या नारळाचे आंबा लाडू कसे करायचे ते बघणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. बघू शकता तुम्ही किती छान इथे हा लाडू तयार झालेला आहे. एकदम चकाकदार दिसत आहे. अगदी कमी साहित्यामध्ये जेमतेम 4 साहित्यामध्ये हा लाडू तयार होतो. लहान मुलाला म्हणाल तर खूप आवडीने खातील. एकदा करून ठेवा, अगदी महिनाभर टिकतील अशी ही रेसिपी आहे. त्यासाठी तुम्हाला रेसिपी संपूर्ण बघायची आहे. इथे मी लाडूचे मिश्रण लवकर घट्ट होण्यासाठी एक ट्रिक सांगितलेली आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त आणि चविष्ट इथे लाडू तयार झाले आहे. आतून छान असा दाणेदार होतो. अजिबात चिवट वगैरे होत नाही. एकदम इथे सर्व प्रमाण मी वाटीच्या साहाय्याने सांगितलेलं आहे. अजिबात प्रमाण बिघडणार नाही. या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. एकदम सोपी रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी एक मिडियम आकाराचा नारळ घेतलेला आहे. तो फोडून घ्यायचा आहे आणि त्याचा जो पाठीमागचा जो काळा भाग आहे ना, तो सर्व आपल्याला काढून टाकायचा आहे. इथे मी एका पिलरच्या साहाय्याने सर्व काळा भाग काढून टाकणार आहे. तुम्ही इथे चाकूने सुद्धा इथे हा काळा भाग काढून टाकू शकता. तुम्ही बघू शकता सर्व इथे काळा भाग आपल्याला काढायचा आहे. यामुळे काय होतं, लाडू असा खाताना कचकच लागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लाडवाला छान असा रंग सुद्धा खुलून येतो. इथे सर्व आपल्याला हा काळा भाग काढून टाकायचा आहे. तुम्ही बघू शकता छान असं इथे पांढरा शुभ्र इथं आपला नारळ करून झालेला आहे. अशाच प्रकारे मी सर्व हे नारळाचा काळा भाग काढून टाकणार आहे. तुम्ही बघू शकता. आता काय करायचं आहे, इथे आपल्याला ह्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे. असे पातळ असे मी तुकडे करून घेतलेले आहे. आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला हे सर्व नारळाचे तुकडे काढून घ्यायचे आहे आणि अशी बारीक त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. पेस्ट बनवताना इथे आपल्याला दूध किंवा पाण्याचा वापर करायचा नाहीये. आता इथे मी एक चाळणी घेतलेली आहे. त्याच्यावर हा कॉटनचा रुमाल टाकून घेणार आहे. आपल्याला ह्या जो नारळाचा चव आहे ना, ह्याच्यावर सर्व असा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यातलं जे दूध आहे ना, ते बाजूला काढून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, जे लाडवाचं मिश्रण आहे ना, ते लवकर असं घट्टसर होतं. लाडू वळण्यासाठी किंवा मिश्रण तयार होण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. आता काय करायचं आहे, रुमालाची अशी गाठ बांधून घ्यायची आहे. असं गोल गोल फिरवत त्यातलं सर्व असं जे दूध आहे ना, ते आपल्याला असं बाजूला काढून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, इझिली आपले लाडवाचे मिश्रण तयार होते. तुम्ही बघू शकता छान असं घट्टसर फिरवून मी सर्व जे नारळातलं दूध आहे ना, ते बाजूला काढून घेणार आहे. या नारळाच्या दुधाचं तुम्ही मिल्कशेक करून पिऊ शकता. उन्हाळ्यामध्ये खूप छान लागतं प्यायला. आता काय करायचं आहे, त्या रुमालामधला सर्व जे नारळाचं चव आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी चांगलं असं कोरडं झालेलं आहे. आता मी इथे एक वाटी घेतलेली आहे. हा सर्व नारळाचा चव मी वाटीच्या साहाय्याने मोजून घेणार आहे. तुमच्याकडे जे कोणतंही भांडं असेल, त्या भांड्याच्या साहाय्याने आपल्याला इथे नारळाचं चव मोजून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, साखरेचं असं परफेक्ट प्रमाण इथे आपल्याला सापडतं. लाडू जास्त गोडी होणार नाहीत आणि जास्त असं सपक होणार नाहीत. जवळपास माझं इथे एक वाटी असा नारळाचा चव तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण अशी वाटी गच्च भरलेली आहे. आता काय करायचं आहे, इथे मी लाडू बनवण्यासाठी एक वाटी नारळाचा चव, त्याचबरोबर आपल्याला इथे मी अर्धी वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे. पल्प घेताना पाण्याचा वापर करायचा नाही. त्यासाठी अर्धी वाटी साखर घेतलेला आहे. आता सर्वात आधी आपल्याला हे नारळाचा चव थोडासा परतून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात 1 चमचाभर तूप टाकून घ्यायचं आहे. नारळाचा चव खाली चिटकू नये म्हणून तुपाचा वापर करायचा आहे. आता हा वाटीतला चव सर्व मी थोडासा असा परतून घेणार आहे. त्याचा रंग बदलू द्यायचा नाही. याच्यासाठी सतत आपल्याला हा चमचा ढवळत राहायचा आहे. आणि सतत असा आपल्याला हलवत राहायचं आहे. एकदम 2 मिनिटांमध्ये चांगला असं हे नारळाचा चव कोरडा होईल. तुम्ही बघू शकता गॅस इथे मी मीडियम ठेवलेला आहे. सतत असं हलवत आहे. 2 मिनिटे झालेले आहे. बऱ्यापैकी हा नारळाचा चव तुम्ही बघू शकता कोरड्या झालेला आहे. आता त्याच वाटीमध्ये हा सर्व मी चव काढून घेणार आहे. आता आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी अर्धी वाटी साखर काढून घ्यायची आहे कढईमध्ये. त्याचबरोबर जो आंब्याचा पल्प घेतलेला आहे, तो सुद्धा काढून घ्यायचा आहे. आपल्याला इथं साखर आणि आंब्याचा पल्पचे एक कार्याचा पाक करून घ्यायचा. इथे आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. गॅस मीडियम केलेला आहे. सतत असा ढवळत आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. सतत ढवळल्यामुळे साखर लवकर विरघळली जाते आणि पाक सुद्धा लवकर तयार होतो. आता गॅसची फ्लेम थोडीशी मी मोठी करणार आहे. सतत ढवळत आपल्याला इथे पाक तयार करून घ्यायचा. इथे आपल्याला एक तारी पाक असा तयार करून घ्यायचा आहे. जवळपास इथे 3 ते 4 मिनिटे झालेला आहे टोटल. इथे आपला पाक बऱ्यापैकी तयार झालेला आहे. मिश्रण सुद्धा घट्ट झालेलं आहे. आता आपल्याला ते चेक करून घ्यायचं आहे.
चमच्यावर थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. बोटावर घेऊन आपल्याला ह्याची चेक करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी एक तार येत आहे. त्याच्यापेक्षा जास्त पाक घट्ट करू नका किंवा 2 तारी करू नका. यामुळे काय होतं, लाडू घट्ट होतील, अजिबात मऊ होणार नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे थंड झालेल्या लाडावर साखर सुद्धा जमा होऊ शकते. आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता ह्याच्यातच आपल्याला जो भाजून घेतलेला नारळाचा चव आहे ना, तो टाकून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी गॅस एकदम कमी केलेला आहे. आता हे सतत असं ढवळत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पाक केल्यानंतर आंब्याचा कलर थोडासा खुलून आलेला आहे. मस्त असा ओरिजिनल कलर इथे मस्त असा दिसत आहे. इथे कुठेही आपल्याला फूड कलरचा वापर करायचा नाहीये. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. गॅस आता मी मीडियम करून घेतलेला आहे. आपल्याला सतत हे ढवळून घ्यायचं आहे. इथे आपल्याला मिश्रण सर्व असं घट्ट करून घ्यायचं आहे लाडू बांधण्यासाठी. सतत इथे आपल्याला जवळपास इथे म्हणजे 8 ते 9 मिनिटे झालेले आहे. ते तुम्ही बघू शकता मिश्रण सर्व असे घट्टसर झालेले आहे. जवळपास आपल्याला इथे 10 मिनिटे लागणार आहेत. हे लाडूचे मिश्रण घट्ट होण्यासाठी. गॅस मीडियम करायचा आहे. नंतर आपल्याला लाडूचे मिश्रण खाली करपू शकते. आता आपल्याला हे मिश्रण तयार झालंय का नाही ते बघण्यासाठी थोडंसं मिश्रण चमचावर घ्यायचं आहे. थंड करून घ्यायचं आहे थोडंसं आणि असं हातावर घेऊन ह्याची गोळी होती का नाही ते बघायचं आहे. तुम्ही बघू शकता गोल गोल फिरवल्यानंतर छान अशी गोळी होते. हातावर जरी फिरवलं तर हे मिश्रण अजिबात हाताला चिटकत नाहीये. तुम्ही बघू शकता मस्त असं आपल्या इथं लाडवासाठीचे मिश्रण तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे कढईमध्येच याला थंड करून घेणार आहे. थोडंसं असं पसरवून घेणार आहे. यामुळे काय होतं मिश्रण लवकर थंड होतं. हवं तर तुम्ही ताटामध्ये सुद्धा काढू शकता. इथं 15 ते 20 मिनिटानंतर इथं पूर्ण असं मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपल्याला ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता तुम्हाला ज्या आकाराचा लाडू हवा असेल त्या आकारा एवढेच मिश्रण घ्यायचं आहे हातावर आणि एका हाताने मस्त असा आपला हा लाडू तयार होतो. अजिबात दुसऱ्या हाताची सुद्धा गरज लागणार आहे. एकदम सॉफ्ट असा आहे ते लाडू तयार. असा हातावर गोल गोल फिरवायचा. लगेचच अगदी काही सेकंदामध्ये लाडू तयार होते. एकदम सॉफ्ट असे मिश्रण तयार होत आहे. तुम्ही बघू शकता. एकदम चकाकदार दिसत आहे. इथे आपला आंब्याचा पहिला लाडू तयार आहे. खायला एकदम स्वादिष्ट लागतो. त्या गार्निशिंगसाठी मी थोडेसे काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत. थोडेसे वरती लावून घ्यायचे. नाही लावलं तरीही चालेल. अगदी दिसायला अगदी छान दिसतं म्हणून मी इथे लावत आहे. तुम्ही बघू शकता छान असा गोल गरगरीत इथला आपला पहिला लाडू तयार झालेला आहे. एका मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. मस्त असं दिसायला दिसत आहे. रंग सुद्धा अगदी सुरेख आलेला आहे. इथे आपण कोणताही फूड कलरचा वापर केलेला नाही. एकदम ओरिजिनल असा आंब्याचा रंग इथे आलेला आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. एकदम इझिली बनते. तुम्ही बघू शकता एकदम गोल गोल हातात फिरवल्यानंतर लगेचच इथे आपला लाडू तयार होतो. मस्त असं एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. नक्की करून बघा. थोडेसे पिस्त्याचे आणि काजूचे काप लावून घ्यायचे. मस्त असे रसरशीत इथे आपले दोन्ही लाडू तयार झालेले आहे. अशाच प्रकारे मी इथे सर्व लाडू तयार करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता एकदम इथे एका नारळामध्ये जवळपास इथे 8 लाडू तयार झालेले आहे. एकदम छान असे चवीला लागतात. प्रत्येक घासामध्ये अगदी आंब्याची चव लागते. तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला रसरशीत लाडू असा तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बेलचे बटन सुद्धा नक्की दाबा. त्यामुळे माझे छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल.